ठाकरेंचं स्वागत केलं। आता मेट्रो शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊ नगर करा, भाजप आमदार श्वेता महाले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्राद्वारे मागणी केली। शेतकरी कर्जमुक्ती केल्याबद्दल कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा सत्कार केला। शेतकऱ्यांचं घोंगडा आणि ऊस देऊन सत्कार करण्यात आला। पालिका कर्मचारी धीरज परदेशी मृत्यू प्रकरणी अहिल्यानगरमध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात आहे। पंतप्रधान मोदींच्या हर घर तिरंगा संकल्पनेला प्रतिसाद देत नागपुरात भव्य तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। बाजी प्रभू देशपांडे चौक ते शंकरनगर चौक पर्यंत यात्रा काढण्यात आली। मुलुंडमधील 256 एकर मिठागरांची जमीन वाचवण्यासाठी काँग्रेसनं प्रतिकात्मक मीठ सत्याग्रह केला। ही जमीन मुंबईसाठी नैसर्गिक पूर प्रतिबंधक कवच असून धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली जमीन अदानींना देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय। आदिवासी दिनाच्या कार्यक्रमानिमित्त हर्षवर्धन सपकाळ नाशिक दौऱ्यावर होते। या निमित्त सपकाळांनी आदिवासी समाजाचं पारंपरिक पावरी वाद्य वाजवलं। साताऱ्यातील कास पठार परिसरात पर्यटकांची गर्दी वाढली आहे। कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरल्यानं सांडव्यावरून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याला भुशी डॅम सदृश्य रूप आलंय। रायगडमध्ये आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्यानं आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त केलाय। प्रशासनाचा निषेध करत आगामी काळात जिल्हाधिकारी कार्यालयावर थेट धडक मोर्चा काढण्याचा इशारा आदिवासी संघटनांनी दिलाय। बीडमध्ये उपवर्गीकरणाविरोधात 10 ऑगस्टला महामोर्चा काढण्यात येणार आहे। महामोर्चा प्रचारार्थ समितीच्या वतीनं मोटरसायकल रॅली काढण्यात आली। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आला। महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात लाखो जनसमुदाय उपस्थित होता। जागतिक आदिवासी दिनानिमित्तच्या कार्यक्रमात गणेश नाईकांनी सहभाग घेतला। यावेळी आदिवासी समाजाच्या पारंपरिक तारपा नृत्याचं सादरीकरण त्यांनी पाहिलं। आदिवासी समाजाच्या संस्कृती आणि परंपरांचा गौरव जतन करणं आवश्यक असल्याचं मत नाईकांनी व्यक्त केलं। सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेनं भरलाय। कास तलाव भरल्यानं महिला नगरसेवकांनी तलावाची साडी, खण, नारळानं ओटी भरून केलं। आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात।